आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच. महिलांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे. सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी घोषणा केलेली आहे की जानेवारीचा जो हप्ता आहे नवीन वर्षामध्ये आम्ही वितरित करू आणि हा जो हप्ता आहे तो डबल स्वरूपामध्ये वितरित करू, अशा प्रकारची जी घोषणा आहे सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे. आपण पाहू शकता ही ब्रेकिंग न्यूज आहे. जानेवारी 2025 मध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती महिलांसाठी एक बंपर ऑफर आहे. महिलांना एक आनंदाची बातमी आहे. सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून महिलांसाठी खुशखबर आहे. महिलांना वितरित करण्यात येणार आहे हप्ता. आपण पाहू शकता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील वितरित करण्यात येणार आहे व हा हप्ता जो आहे तो कदाचित 2100 रुपये प्रमाणे वितरित केला जाऊ शकतो आणि सन्माननीय मंत्री यांच्या आदेशाप्रमाणे कदाचित लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना हा जो हप्ता आहे तो संक्रांत आणि संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती हा जो हप्ता आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती कदाचित डबल वितरित केला जाईल, अशा प्रकारची जी माहिती आहे ती मिळत आहे. आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 6वा हप्ता जो आहे सर्व माता भगिनींना मिळालेला आहे. डिसेंबर 2024चा हा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे. अद्याप काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जर हा हप्ता जमा झालेला नसेल तर आपण कमेंट्स करून मला सांगू शकता की हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही. परंतु आपण पाहू शकता आदिती तटकरे यांच्या वतीने एक बंपर दिवाळी म्हणजेच दिवाळीला जेवढा आनंद असतो तेवढाच आनंद जो आहे तो माता भगिनींच्या चेहऱ्यावरती आता पाहायला मिळणार आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा आणि पुढील महिन्याचा जो हप्ता आहे तो 4200 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे, अशा प्रकारची जी माहिती आहे सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी केलेली आहे. आपण पाहू शकता लाडकी बहिणीच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या वतीने वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या राबवल्या जात आहेत. याच व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना आता 2 लाख रुपये घर बांधण्यासाठी देखील मिळणार आहेत. याची जी घोषणा आहे ती सन्माननीय मंत्री यांनी केलेली आहे. या व्यतिरिक्त ही जी घरकुल आहेत जवळपास 20 लाख घरं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत. 20 लाख घरांचा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने केलेला आहे. सन्माननीय मंत्री यांनी जानेवारीचा जो हप्ता आहे तो आम्ही वितरित करू, अशा प्रकारची एक घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांना संक्रांतीला जवळपास 4200 रुपये मिळतात की काय, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहू शकता सन्माननीय मंत्री यांनी घोषणा केलेली आहे की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि नवीन वर्षाचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती आम्ही जमा करू लाडक्या बहिणींना, असं आश्वासन जे आहे ते मंत्री महोदय यांनी दिलेलं आहे. तर यासाठी आपल्याला 2 जे नियम आहेत ते आपल्याला करायचे आहेत. यासाठी आपल्याला आपल्या बँकेमध्ये जे खातं आहे आपल्याला शक्यतो पोस्टामध्ये खातं असणं आवश्यक आहे, कारण की बऱ्याचशा माता भगिनींना जिल्हा बँकेमधील खात्यांचे जे पैसे आहेत ते अद्याप अजून आलेले नाहीत. त्यासाठी आपणाला विनंती राहील की आपण जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं जे खातं आहे ते आपल्याला उघडून घ्यायचं आहे. म्हणजे आपण खातं उघडल्याच्या नंतर डायरेक्टली आपल्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा केली जाईल. यापूर्वीचे जर पैसे जमा झालेले नसतील तर ते देखील आपल्या खात्यावरती जमा होतील. आपण पाहू शकता ही ब्रेकिंग बातमी आहे. आदितीजी तटकरे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. त्यांना 4200 रुपयाची जी रक्कम आहे ती महिलांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, अशा प्रकारची जी माहिती आहे सन्माननीय मंत्री यांनी दिलेली आहे. आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता 4200 रुपयाची जी रक्कम आहे आपल्याला मिळू शकते. अतिशय मोठा निर्णय सन्माननीय मंत्री महोदय यांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना अतिशय मोठ्या प्रमाणावरती फायदा होत आहे. त्यामुळे संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती महिलांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे